नमस्कार मंडळी, इथं पूर्ण असा टम्म फुगलेला हा पनीर पराठा आहे। बघून वाटतोय का की पनीर पराठा आहे, कारण टम्म एवढा पनीर पराठा फुलतच नाही ना तुमचा पण। तर जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलं ना तर एकदम टम्म फुलेलही आणि सारणही एकदम काटोकाट असं भरून जाईल। हे बघू शकता तुम्ही, एकदम काटोकाट असं सारण पसरलेलं आहे आणि एकदम टेस्टलाही उत्तम पराठा होतो। तर चला बघूया कसा बनवायचा ते। इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे, तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती पराठे बनवायचे तेवढं तुम्ही घेऊ शकता। मी इथं 6 ते 7 एवढे पराठे होतील एवढे इथं कणिक घेतली आहे। मीठ टाकून घेतलं, पाणी टाकून चांगलं असं मळून घ्यायचं। पराठ्याचं सगळ्यात मेन म्हणजे कणकेवर असतं। कणिक जेवढी सॉफ्ट तेवढा पराठा एकदम छान असा बनला जातो। तर इथे बघा मी अशी थोडी घट्ट कणिक मळली आहे। तर काय करायचं, घट्ट कणिक मळायची, थोडंसं पाणी शिंपडून हे ठेवून द्यायचं असं झाकून, अर्धा तास तरी ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपलं सारण बनवाय घेऊ। इथं मी पनीर घेतलं आहे, अर्धा किलो पनीर आहे। तुम्हाला जेवढं वापरायचं तेवढं वापरू शकता। ते चांगलं असं खिसून घेतलं, नंतर त्याच्यात मसाले टाकून घेऊ। लाल मिरची पावडर टाकली, इथं मी काळी मिरी पावडर टाकली आहे। चाट मसाला यात आवर्जून टाका। नंतर कसुरी मेथी टाकून घेतली इथं, आणि हे मिक्स हर्ब आहे ते टाकून घेतलं मी, आणि मिरची टाकली। इथं चिली फ्लेक्सही टाकू शकता तुम्ही। जिरे टाकून घेतले आणि चांगलं मिक्स करून घेतलं। हळद टाकायची राहिली होती ती सुद्धा टाकून घेतली। ही ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल, पण आवडत असेल तर टाकू शकता। कोथिंबीर टाकू शकता, माझ्याकडे नव्हती नाही टाकली मी। मीठ टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं, आणि मी कासा एकदम बारीक कांदा चिरून बाजूला ठेवला आहे, तो पुढे तुम्हाला समजेल। तर कणिक चांगली भिजली होती, ही बघा मी किती छान अशी मर्दून कणिक घेतली आहे तिंबून एकदम। तर नंतर जेव्हा आपल्याला पराठा लाटायला घ्यायचा आहे तेव्हा हे बघा असं करायचं, पोळपाटावर पूर्ण पोळपाटाला असं तेल लावून घ्यायचं आणि कणिक एकदम अशी तेलात ना तिंबून व्यवस्थित घ्यायची। आपला पराठा एवढा सॉफ्ट होतो ना जर अशा पद्धतीने तुम्ही कणिक जर भिजवून घेतली तर। बघू शकता कणिक ही आपली एकदम अशी सॉफ्ट झाली आहे, असं वाटतंय ना की मैदाच आहे, पण नाही, एकदम गव्हाचं पीठ आहे। तर एक बघा मी इथं गोळा घेतला आहे आणि अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने करून घ्यायचं। जसं आपण पुरणपोळीला उंडा तयार करतो तसंच इथं तयार करून घ्यायचं आणि ह्याच्यात असं सारण भरून घ्यायचं। सारण ही एकदम तुम्ही जास्त भरून घ्यायचं, म्हणजे पनीर पराठा खाताना अतिशय टेस्टी लागतो। हे बघा मी दाबून दाबून असं सारण भरून घेत आहे। एकदम चविष्ट पदार्थ पनीर पराठा हा होतो। अशाच पद्धतीने ह्यात मसाले वगैरे टाकले तर कोथिंबीर वगैरे टाकू शकता, कांदा ह्याच्यात वापरू शकता, पण मी पुढे दाखवलं आहे कांदा टाकूनही पराठा बनवलेला। तर असं एकदम व्यवस्थित असं सारण भरून एकदम पॅक करून घेतलं आहे आणि हे असं लाटून घ्यायचं। आणि पराठा कसा थोडासा जाडसरच असतो, पातळ पराठा नसतो, आणि आमच्यात थोडासा जाडसर पराठा लागतो, म्हणून मी इथं थोडा जाडसर पराठा लाटून घेतला आहे। ही बघा लाटाही एकदम व्यवस्थित असं येत आहे। आणि बाकीची सगळी तयारी करून घ्यायची। आपल्याला बटर लावायचं असेल तर बटर काढून घ्यायचे, तेल वगैरे काही लावायचं असेल ते तवा गरम करायला ठेवून द्यायचा। इथे तवा चांगला असा गरम झाला, मी तेल टाकलं आणि असं पराठा त्यात टाकला। एकदम खालची बाजू व्यवस्थित पचल्याशिवाय पलटी करायची नाही। हे बघा व्यवस्थित अशी पचल्यानंतर पराठा एकदम छान असा पचला जातो, आणि असं दाबून दाबून त्याच्या कडा एकदम छान अशा पचवून घ्यायच्या, कारण पराठा पचायला थोडा वेळ लागतो। पराठा थोडा जाड असल्यामुळे पराठा पचायला वेळ लागतो। असं कडनं दाबून दाबून पूर्ण असा पराठा व्यवस्थित असा पचवून घ्यायचा, एकदम छान। हा मी पराठा तेलावर असा चांगला पचवून घेतला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर, लोणी, तूप काही लावून पचवू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता मी इथं सारणही भरत आहे आणि पलीकडे पराठाही आपला पचवून दाखवत आहे। एकदम छान असे पराठे होतात। हे बघा इथं मी बटर लावून पचवून घेत आहे। असं वाटतोय ना की कुठला धाब्यावर सारखा पराठा बनला आहे। एकदम छान बनतो, चवीला एकदम उत्तम बनतो। हे जर मसाले तुम्ही टाकून बघितले ना, चाट मसाला, काळी मिरी पावडर, एकदम छान टेस्ट येते। चिली फ्लेक्स वगैरे चीज ह्यात टाकून तुम्ही एकदम छान अशा पद्धतीने बनवू शकता। हे बघा आता मी ह्याच्यात कांदा टाकून पराठा बनवला आहे, तर तोही पराठा बघा एकदम छान असा फुलला जातो, अजिबात फुटत नाही, आणि फुटला तरी फुलतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही। एकदम छान असे पराठे बनतात, तुम्ही नक्की बनवून बघा। आणि अतिशय हेल्दी पराठे आहेत, मुलांच्या टिफिनसाठी, घरी मुलांना, घरच्यांना एकदम असं उपयुक्त असा नाश्ता आहे हा। तुम्ही नक्की बनवून बघा, एकदम छान असे पराठे
पराठे बनतात आणि एकदम अशी युनिक टेस्ट येते आणि गरम गरम एकदम छान कोशिंबिरीबरोबर, दह्याबरोबर, चटणीबरोबर छान लागतात. लोणचे वगैरे असेल तर त्याच्याबरोबर हे पराठे छान असे सर्व केले तरी छान लागतात. हे बघू शकता एकदम छान असं मी असं उलाटण्यानं दाबलं तरी तो पराठा फुटत नाही. हे बघा, तुम्हाला आता परत मी पूर्ण असा उघडून दाखवत आहे. एकदम छान असं आतपर्यंत सारण गेलं आहे. तर बघा, तुम्ही अशा पद्धतीने पराठा बनवा, खावा आणि मला नक्की कमेंट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटू पुन्हा.